उपवासाची खमंग अशी मौसूद साबुदाणा खिचडी. तर चला पाहूया याचे इन्ग्रेडियंट्स आणि रेसिपी. तर आता आपण पाहूया साबुदाणा भिजवायचा कसा. बऱ्याच लोकांचा हा प्रॉब्लेम होतो की साबुदाणा भिजवताना पाणी किती घ्यायचं. तर हा बघा, हा 1 कप साबुदाणा आहे, की कच्चा म्हणजे न भिजवलेला साबुदाणा आहे 1 कप. आणि हे ह्याच कपाच्या खालोखाल किंवा मग हा अर्धा कप पाणी, की अर्धा कप पाणी. जर तुमच्याकडे असे कप नसतील तर ज्या भांड्यात तुम्ही साबुदाणा घ्याल त्या भांड्याच्या निम्म पाणी. तर आता आपण हा साबुदाणा आधी स्वच्छ धुऊया आणि मग पाणी ओतून 3 ते 4 तास भिजत ठेवायचा. किंवा मग सकाळी खिचडी करायची असेल किंवा वडे करायचे असतील तर मग रात्री तुम्ही साबुदाणा भिजत घालायचा, म्हणजे सकाळी तो फुलून रेडी असतो. तर आता आपण साबुदाणा स्वच्छ धुवून घेऊया. इथे आपण 1 कप साबुदाणा स्वच्छ धुवून त्यामध्ये अर्धा कप पाणी घातलंय आणि ते कमीत कमी 2 तास आणि जास्तीत जास्त अगदी 8 तास भिजवलात तरी चालेल. दुसऱ्या दिवशी छान ते फुलून येतात आणि पाण्याचा अंश सगळा ॲब्झॉर्ब झालेला असतो. तर निम्म पाणी एवढंच प्रपोर्शन. तर आता आपण बाकीचे इन्ग्रेडियंट्स बघूया. आपला भिजलेला साबुदाणा रेडी आहे, जो 1 कप होता भिजवला तेव्हा, पण तो आता भिजल्यानंतर तो फुलतो, म्हणजे जवळजवळ 1.5 ते 2 कप असं त्याचा आकार वाढतो साबुदाण्याचा. त्यात आपण घेतलेत शेंगदाणे पाव कप, मिरच्या 2 हिरव्या मिरच्या घेतल्यात कमी तिखटाच्या, अर्धा टीस्पून जिरं, कढीपत्त्याची 7 ते 8 पानं आणि साखर 2 टीस्पून, मीठ 1 टीस्पून. हे सगळं झालं आपलं साहित्य. तर चला आपण करू आता रेसिपी करायला सुरुवात. तर आता इथे आपण गॅसवर भांडं ठेवलं आहे. तर सुरुवातीला आपण शेंगदाणे भाजून घेऊया. आणि शेंगदाणे भाजून अगदी जास्त नाही भाजायचे, सालीसहित आपल्याला कूट करायचं आहे. त्यामुळे थोडेसे शेंगदाणे भाजायचे, अगदी काळपट नाही करायचे. शेंगदाणे भाजून त्याचा कूट करून घेऊया. आता आपण जे शेंगदाणे भाजले होते सुके, ते शेंगदाणे सालीसहितच त्याचा कूट करून घेतला आहे. बघा किती सुंदर कूट झाला आहे. तर आता आपण काय करूया की जे भिजवलेले साबुदाणे आपले आहेत त्या साबुदाण्यामध्ये हा शेंगदाण्याचा कूट, साखर आणि मीठ हे घालून साबुदाणे छान मिक्स करून घ्यायचं. म्हणजे हे आता टाकलेले पदार्थ साबुदाण्यामध्ये व्यवस्थित लागले गेले पाहिजेत. मीठ आणि साखरही लागली गेली पाहिजे. म्हणजे होतं काय की जेव्हा आपण फोडणीला टाकू, की फोडणीवरती जेव्हा हे साबुदाण्याचं मिश्रण टाकू तेव्हा मीठ हे सगळीकडे बरोबर लागलेलं असेल, साखरेचं प्रमाणही व्यवस्थित सगळीकडे फिरलं गेलेलं असेल आणि शिजताना पण झाकण नाही ठेवायचं. म्हणजे कसं की आपली खिचडी मोकळी ढाकळी होईल आणि चिकट नाही होणार. तर आता हे मिक्स करून आता आपण फोडणीला ठेवूया. इथे आपली कढई तापली आहे. आता ह्यावर आपण तेल किंवा तूप दोन्ही ऑप्शन चांगले आहेत, की तेलाची फोडणी करू शकतो, तुपाची. आज आपण इथे तुपाची केली आहे, पण इथे आपलं तूप गरम झाल्यावर त्यात आपण टाकलं आहे अर्धा टीस्पून जिरं. जिऱ्यापाठोपाठ टाकू आपल्या 2 चिरलेल्या मिरच्या आणि त्यापाठोपाठ जाईल आपला कढीपत्ता. हे फोडणीचं साहित्य टाकून एकदा ढवळून घ्यायचं आणि मग जे आपण साबुदाण्यामध्ये दाण्याचं कूट, साखर, मीठ हे सगळं टाकून जे मिश्रण तयार केलं आहे ते साबुदाण्याचं मिश्रण वरून घालायचं आणि पुन्हा एकदा छान ढवळून हा 5च मिनटात साबुदाणा शिजतो. आणि शिजतो म्हणजे काय, तर तो ट्रान्सपरंट होतो. फक्त ह्यावर झाकण ठेवू नका. झाकण ठेवल्यावर साबुदाण्याची खिचडी चिकट होण्याचे चान्सेस असतात. तर यावर झाकण न ठेवता असं ओपनच हलवत राहायचं आणि छान परतून 5 मिनटात ही साबुदाणा खिचडी मस्तपैकी अशी लुसलुशीत मऊ मऊ खिचडी तयार होईल. फ्रेंड्स, 5 मिनटं होऊन गेली आहेत. आपण छान ही खिचडी अशी परतूनच शिजवून घेतली आहे आणि तुम्ही आता बघू शकता की ती अजिबात चिकट न होता मोकळीच झालेली आहे आणि ती अशीच खिचडी की झाकण न ठेवता शिजवलेली आहे. तर तुम्ही ही खिचडी अशाच प्रकारे करा. तर तयार झाली आहे आपली मऊ मऊ लुसलुशीत अशी मोकळी खिचडी आणि ती आपण सर्व केली आहे घरच्या ताज्या दह्याबरोबर. आणि या गोड दही आणि खिचडीचं कॉम्बिनेशन म्हणजे उपवासाची अजूनच लज्जत वाढवणारं आहे. तर तुम्ही देखील ट्राय करा. थँक्यू.